आषाढ तळावा असं म्हणतात. त्यासाठीच बनवलेल्या ह्या कापण्या. श्रावण आला तरीसुद्धा अपलोड करायला राहूनच गेला. काही नाही, चला आता आपण बनवूया. तर आज बनवूया कापण्या गव्हाच्या पिठापासून परफेक्ट मेजरमेंटसहित. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीनं 1 वाटी गूळ, 1 वाटी बेसन पीठ, खसखस आणि सुंठ वेलची पावडर. सर्वप्रथम आपण गूळ वितळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती पातेल्यात थोडंसं पाणी ठेवायचं. थोडंसं म्हणजे 1 वाटी गुळासाठी साधारण 1 वाटी पाणी एवढं मेजरमेंट पुरेसं होतं. तो विरघळेपर्यंत उकळून घ्यायचा आणि गूळ विरघळल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. तर जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे मोठ्या गॅसवरती आपण गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे आणि एखादी उकळी आली तर गॅस बंद करून घ्यायचा. पण गूळ व्यवस्थित वितळून झाला पाहिजे. तर इथं आपलं गुळाचं पाणी तयार आहे. तर ह्याला थंड करायसाठी आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथं आपण जे पीठ घेतलेलं आहे ते परातीत ओतून घेऊया. तर इथं सगळ्यात आधी आपण गव्हाचं पीठ ओतून घ्यायचं. इथं आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ आणि सुंठ वेलचीची पावडर आहे ती 1.5 चमचा घालून घेतलेली आहे. आणि इथं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे सोडा. तर आपला जो खायचा सोडा असतो तो चिमूटभर टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबरच चवीनुसार मीठ घालायचं. पीठ एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून मीठ सगळ्या पिठात व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर आपण जे गुळाचं पाणी गूळ वितळून जे पाणी तयार केलं होतं ते थंड झाल्यानंतरच पीठ मळायचं आहे. तर तेच पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून थोडं थोडं घालून आपण पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी स्किप होतात, पण मी बऱ्यापैकी स्किप नाही केलेलं. तर आपलं जे पीठ आहे ते जेवढं पाणी आपण गुळाचं तयार केलं तर तेवढं सगळं वापरून आपलं पीठ आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय करायचं, आपलं जादाचं गव्हाचं पीठ घेऊन जसं लागल तसं थोडं थोडं घेऊन जसं व्हिडिओत दिसतंय अगदी त्या पद्धतीनं कढईला परातीला लागलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं. आणि ते एकदा काढून घेतलं की त्या काढलेल्या पिठातच आपला पिठाचा गोळा आहे तो व्यवस्थित असा मळून घेतला की एकदम योग्य अशी कन्सिस्टन्सी तयार होते आणि आपला गोळा मापात घट्ट होतो. तर अगदी व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीनं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आणि एकदा मळून झाल्यानंतर त्याला आपण झाकून एक अर्धा ते पाऊण तास रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. कमीत कमी अर्धा तास ठेवा, जास्तीत जास्त 2-2.5 तास तरी ठेवलं तरी चालते. अगदी व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीनं. तर 1 तासभर आपण मळलेलं पीठ रेस्टिंगसाठी ठेवलं होतं. ते तासाभरानंतर आपण जे पीठ आहे ते व्यवस्थित एकदा मोकळ्या हाताने मळून घ्यायचं जेणेकरून ते सैलसर होईल आणि लाटायला आपल्याला बरं पडेल. तर असं व्यवस्थित असं 1-5 मिनटं मळून घ्यायचं. आणि मळून झाल्यानंतर त्या पिठाचे मोठे मोठे गोळे करायचे. जसं आपण शंकरपाळीसाठी करतो तसं गोळं करायचं आणि पोळपाटावरती हलक्या हाताने जाडसर लाटून घ्यायचं. कापण्या शक्यतो मऊ आणि खुसखुशीत असतात, पण काहींना कडकसुद्धा आवडतात. तर जर तुम्हाला कडकडीत कापण्या आवडत असतील तर जी लाटायची पारी आहे, जी आपण चपाती लाटणार आहे कापण्यांसाठीची, तर ती पातळ लाटायची. आणि जर तुम्हाला मऊ आणि खुसखुशीत हवी असेल तर जी कापण्याची चपाती आहे किंवा पारी लाटतोय आपण तर ती जाड लाटायची. आपण पुढं बघणारच आहोत व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपण केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा व्यवस्थित मळून गोल आकार देऊन पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचा. लाटून झाल्यानंतर आपण त्याला साईडचे ज्या काठ आहेत ते सुटलेले चिंबल्यासारखे दिसतात ते आपण चिरण्याच्या साईडने साहाय्याने चिरून घ्यायचे. हे टोटली ऑप्शनल आहे. काहींना आहे असंच कापायला आवडतं,
काय काय उलातण्यानं कापतात, तर आमच्या इकडं चेरण्यानं कापतात, तर चेरतात. तर ह्या कापण्या आता चेरण्यानं चिरून घ्यायच्या आहेत. आणि चेरण्याआधी म्हणजे चेरण्याआधी आपली जी लाटलेली लाथिंबी आहे ती पोळपाटापासून सोडवून घ्यायची, जेणेकरून आपण ज्या कापण्या कापणार आहे तर त्या खाली पोळपाटाला चिटकणार नाहीत. आता व्हिडिओत दिसते त्या पद्धतीने पारी पालटून घ्यायची आणि आपल्याला हव्या तेवढ्या साईजच्या आपण कापण्या चिरून घ्यायचे, कापून घ्यायचे. तर कापण्या शक्यतो काजू कतलीच्या आकाराच्या असतात, तर त्याच पद्धतीच्या कापून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओत दिसते त्या पद्धतीनं. आणि इथे एक गोष्ट जरा चुकलेली आहे, आपण जी खसखस होती ती खसखस लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती लावायची असत्या, ती लावायची माझ्या लक्षात नाही, तर तुम्ही ती नक्की लावा. आणि लाटून झाल्यानंतर कडकडीत झालेल्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. इथं आणखीन एक टीप, कापण्या जास्त वेळ बनवून ठेवायचं नाहीत, जसं बनवेल तसं लगेच तळून घ्यायचं. जर जास्त वेळ ठेवलं तर आपल्या कापण्या तेल पितात आणि तेलकट होतात, जास्त दिवस टिकत नाहीत. तर सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा कापण्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत.